चेन्नई येथे काही विद्यार्थिनींसोबत एक दुर्घटना घडलेली आहे आणि आपण सध्या भंडाऱ्याच्या वरठी येथे आहोत। येथील मुलगी जी आहे तिच्या या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। बघू शकतो आपण त्यांच्या घर परिसरात आहोत आणि सध्या आता मोठ्या प्रमाणात इथे दुःखद वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। चेन्नई येथे महाराष्ट्रातील काही विद्यार्थिनींसोबत दुर्घटना घडली आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली असून बचाव कार्य देखील सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार सहलीसाठी गेलेले 26 विद्यार्थ्यांपैकी केवळ 3 विद्यार्थ्यांच्या पाण्यात उतरले होते। त्यामध्ये भंडाऱ्याच्या मयुरी चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मयुरी चौधरी यांचे नातेवाईक भंडारावरून चेन्नईकडे रवाना झाले आहेत। मयुरीच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आपण बघू शकतो आपण त्यांच्या घर परिसरात आहोत आणि सध्या आता मोठ्या प्रमाणात इथे दुःखद वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता मृतक मयुरीचा भाऊ आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगशील दादा, काय नेमका घटना घडली, तुला कसं काय कळलं याच्याबद्दल? मला 7 वाजता कॉल आला मयुरीच्या मैत्रिणीचा। बाहेरून येताना मी इथं गेटवरच उभा होतो की मयुरी म्हणजे टाईडमध्ये सापडली ते त्याच्यात, आणि ती म्हणजे तिनंच मला सांगितलं की तिची डेथ झाली म्हणून। पण मग नंतर मला तेवढा विश्वास नाही आला, मला सगळ्यांना आईबाबांना कोणालाच। मी इथं खाली पडलो। मग 15-20 मिनटानंतर मला तिथं एक इंचार्ज होते त्या म्हणजे त्या एरियाचे पोलीस स्टेशनचे, कणत्तूर पोलीस स्टेशन आहे चेन्नईचं, तर ते इंचार्ज होते। तर त्यांनी मला कन्फर्म करून फोन केला, म्हणजे बाबांच्या फोनवर त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि मला सांगितलं की मयुरीसोबत असं अपघात झाला आहे। अच्छा, नक्कीच खरं पाहायला गेलं तर हा अपघात जो घडल्याचा तिच्या भावाने जे आता माहिती दिलेली आहे। आपल्याला बोलण्याकरिता पुन्हा काही तिचे नातेवाईक आहेत। काय सांगाल, तुम्ही कोण आहात मयुरीचे आणि काय तुम्हाला प्रकार घडल्याचं माहीत झालं? सर, मी मयुरीचे आजोबा आहे आणि काल रात्री जेव्हा 8:30 वाजताच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की मयुरीचे असं आपल्या समुद्रामध्ये लाटामध्ये मरण पावले आणि आमचे जावई आणि त्यांचे 2 लोक असे आम्ही ॲम्ब्युलन्सनी रात्रीच चेन्नईकरिता रवाना केलेले आहेत। काय नेमकी तुमची आता मागणी आहे? काय आम्हाला असं वाटते सर की शासन आणि प्रशासनाने आम्हाला थोडं कॉपरेट करून PM वगैरे करून डेड बॉडी जर आम्हाला जेवढ्या लवकर मिळाली तेवढं बरं होईल। नक्कीच खरं पाहायला गेलं तर पोस्टमॉर्टम अजूनही व्हायची आहे आणि डेड बॉडी जी आहे ती मिळायची आहे। त्यामुळं तात्काळ हा पोस्टमॉर्टम व्हावा आणि डेड बॉडी जी आहे ती तात्काळ मिळावी अशी मागणी आता येथील जे आहेत मृतक मुलीचे नातेवाईक करताना पाहायला मिळत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।